बरेच विद्यार्थी मित्र हे जिल्हा न्यायालय भरतीची इंग्लिश टायपिंग टेस्ट ही कोणत्या फॉन्टमध्ये होईल किंवा कशा प्रकारे होईल याबद्दल माहिती विचारत होते। त्याबाबतची सविस्तर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे की तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट ही कशा पद्धतीने होणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची व फेसबुक पेजची लिंकसुद्धा देऊन ठेवली मित्रांनो, ते सुद्धा चॅनल जॉईन करून घ्या, कारण की आपण या चॅनलवर नवनवीन अपडेट माहिती, जाहिराती, परिपत्रक किंवा सर्व लेटेस्ट अपडेट माहिती ही आपण या टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्यासाठी दोन वेगवेगळ्या टायपिंग टेस्ट होणार आहे। एक म्हणजे इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि एक दुसरी म्हणजे मराठी 30 शब्द प्रति मिनिट। तर बघा मित्रांनो, तुमची जी इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट जी टायपिंग टेस्ट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला एकूण 20 मार्कांची ही परीक्षा तुमची होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक 5 चुकांमागे हे तुमचा 1 गुण हा वजा केला जाणार आहे आणि तुम्हाला टायपिंग परीक्षा ही पास होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 7 गुण मिळवणे आवश्यक आहे। तर बघा मित्रांनो, या टायपिंग टेस्टसाठी तुम्हाला जो फॉन्ट असणार आहे तो दी टाइम रोमन किंवा एरियल या दोघींपैकीच एक असेल मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही टायपिंग करताना मोस्टली एरियल किंवा दी टाइम रोमन या फॉन्टमध्येच करा। आणि मित्रांनो, तुम्ही जनरली कुठलाही फॉन्ट वापरला तर तो सेमच आहे, इंग्लिशमध्ये काही जास्त फरक नाही आहे। सगळेच फॉन्ट जवळजवळ सेम असतात, फक्त स्टाईलचा फरक असतो। आणि मित्रांनो बघा, तुम्ही जेव्हा टायपिंग करणार त्यावेळेस तुम्हाला बॅकस्पेस अलाव आहे, पण बॅकस्पेसमुळे तुमचं एक नुकसान होऊ शकतं, कारण की प्रत्येक शब्दाला किंवा प्रत्येक 10 शब्दांमागे जर तुम्ही बॅकस्पेस घेत गेले तर तुमचा पॅसेज अपूर्ण राहण्याची किंवा इतर गोष्टींमध्ये तुमच्या चुका होऊ शकतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जो बॅकस्पेस वापरून टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करत असाल तर ती कमी करा मित्रांनो। बॅकस्पेस तुम्हाला जेवढा कमी वापरता येईल तेवढा कमी वापरा मित्रांनो, अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट माहिती होती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।